हॅलो. आता आपण सहाग्निस्वेद आणि निराग्निस्वेद पाहणार आहे. तर त्यामध्ये सर्वात आधी सहाग्निस्वेद. सहाग्निस्वेदमध्ये आधी श्लोक संकर प्रस्तरो नाडी परिषेको अवगाहनम जेन्ताको अश्मघनः कर्षुकुटिभू कुंभिक एवच कूपो होलाक इत्येते स्वेदयन्ति त्रयोदश. हे 13 सहाग्निस्वेद आहे, म्हणजे याच्यात अग्नीचा उपयोग करतात. खाली वाग्भटांनी 4 प्रकारचे स्वेदन सांगितले आहे: तापस्वेद, उष्मस्वेद, उपनाहस्वेद आणि द्रवस्वेद. तर तापस्वेदमध्ये काय होते, अग्नीने तापविल्या जातात वस्तू जसं लोखंड, वीट, दगड वगैरे, आणि त्यांनी शेकले जाते. उष्मस्वेदमध्ये वाफेने शेकले जाते. उपनाहस्वेदमध्ये पोटली बांधली जाते द्रव्यांची आणि त्यांनी शेकले जाते. द्रवस्वेदमध्ये पात्रात जल टाकून किंवा द्रव आणि त्याच्यात बसून शेकल्या जाते. आता खाली ते 13 स्वेदन पाहू आपण. तर पहिला आहे संकरस्वेद. तर संकरस्वेद हे उपनाहस्वेद याच्यासारखं थोडं असते. तर संकरस्वेदमध्ये काय करतात, द्रव्यांची पिंड बनवतात. ती पिंड एक तर तशीच किंवा कापडात बांधली जाते आणि त्यानंतर जे स्वेदनयोग्य व्यक्ती आहे त्याला त्याची आच दिली जाते. हे झालं संकरस्वेद. नेक्स्ट आहे प्रस्तरस्वेद. तर प्रस्तरस्वेदमध्ये काय होते, हे शुकधान्य, शमीधान्य किंवा खिचडी वगैरे इत्यादी जे द्रव्य असतात त्यांना उकडले जाते आणि ते दगडावर किंवा ही खाट आहे त्यावर ते पसरवले जाते. त्यानंतर त्याच्यावर रेशमी वस्त्र किंवा एरंडाची पाने ही टाकले जातात आणि त्यानंतर स्वेदनयोग्य व्यक्तीला ठेवल्या जाते. त्यावर पांघरून मग त्याला स्वेदन दिले जाते. हे आहे प्रस्तरस्वेद. त्याच्यानंतर आहे नाडीस्वेद. नाडीस्वेदमध्ये काय घ्यायचं, एक असं भांडं घ्यायचं की ज्याचं वरचं टोक बंद राहणार आणि त्याच्या गळ्यापाशी एक छिद्र राहणार. त्या छिद्राला नाडी लावायची एक, जी नाडी ज्या पात्राजवळून रुंद असणार आणि जशी जशी ते इकडे जाणार या साईडनी तर ती अरुंद होत जाणार. त्या नाडीला 2-3 अशा वळ्या असल्या पाहिजे, म्हणजे त्याच्यातून जेव्हा वाफ निघणार तेव्हा ती मंद होणार थोडी, आणि ते 1 व्याम किंवा 2 व्याम एवढ्या साईजची असावी. याचा 1 व्याम म्हणजे दोन्ही हात असे आपण बाहेर करायचे आणि जो मधला बोट आहे त्या एका हाताच्या मधल्या बोटापासून दुसऱ्या हाताच्या मधल्या बोटापर्यंत जेवढं डिस्टन्स आहे ते म्हणजे 1 व्याम. तर ह्या पात्रात द्रव उकडवायचे, मग याची वाफ निघून ह्या नाडीद्वारे बाहेर येते आणि त्याने स्वेदन होते. त्याच्या खाली आहे परिषेक स्वेद. परिषेक स्वेद म्हणजे परिषेक करणे, म्हणजे धारा सोडणे. यावर माणसावर म्हणजे स्वेदनयोग्य व्यक्तीवर पांघरून घ्यायचे आणि त्यावर मग धारा सोडायच्या. त्याच्यानंतर आहे अवगाह स्वेद. अवगाह स्वेद म्हणजे अवगाहन करणे, म्हणजे एखाद्या पात्रात बसून स्वेदन करणे. हे झाले 5 स्वेद. त्याच्यात आहे जेन्ताक स्वेद. जेन्ताक स्वेदमध्ये काय करायचं, अशी भूमी पाहायची जी चांगली असणार, एक तर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असणार. तिथे नंतर एक गोलाकार घर बनवायचं, ते पण पूर्व किंवा उत्तर दिशेला असणार असं, आणि त्याची लांबी, रुंदी आणि उंची हे 16 हात एवढी असावी. त्यानंतर त्याच्या एका भिंतीला एक ओटा बनवायचा आणि त्या ओटाची लांबी, उंची आणि रुंदी हे 1 हात एवढी असावी आणि लांबी त्या व्यक्ती एवढी असावी. त्यानंतर मधात एक शेगडी करायची, इथे द्रव्य टाकून पेट द्यायचा. जेव्हा याच्यातून धूर निघणं बंद होणार त्यानंतर त्या व्यक्तीला इथे अंदर जायला लावून तिथे स्वेदन करायचे. हे झालं जेन्ताक स्वेद.
त्यानंतर आहे अश्मगन स्वेदविधी. अश्मगन स्वेदविधीमध्ये काय करायचं, एक दगड किंवा खाट म्हणजे बाज हे घ्यायची, त्यावर गरम लाकूड हे जाळायचे. ते जाळल्यावर ते म्हणजे पूर्ण गरम झाले की ते पूर्ण काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्यावर मग पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडल्यावर त्याच्यावर एखादं वस्त्र वगैरे टाकून त्याच्यावर स्वेदनयोग्य व्यक्तीला झोपून त्याचे स्वेदन करायचे. त्याच्यानंतर आहे कुर्शस्वेद. तर कुर्शस्वेद आणि समोर एक येणार आहे कूपस्वेद. तर हे दोन सेम आहे, फक्त कुर्शस्वेदमध्ये काय करायचं, जमिनीच्या खाली जो आपण खड्डा बनवला आहे तो खालच्या बाजूनी ते जास्त मोठा असला पाहिजे आणि वर छोटा असला पाहिजे. पण कूपस्वेदमध्ये तसं नाही. कूपस्वेदमध्ये सेम याचा राहिला पाहिजे, सेम साईजचा तो राहिलेला पाहिजे. त्यानंतर याच्यात म्हणजे लाकूड वगैरे जाळायचं, त्याचा धूर वगैरे निघून गेला की बाज टाकायची, त्यावर व्यक्तीला झोपवायचे आणि त्याचे स्वेदन करायचे. त्याच्यानंतर आहे कुटीस्वेद. कुटी म्हणजे एक कुटी बांधायची. कुटीच्या भिंती चारी बाजूंनी शेणाने वगैरे लिंपून घ्यायच्या. त्याच्यानंतर मधात बाज टाकायची आणि बाजीच्या चारी बाजूने निखारे करायचे निर्धूमवाले आणि मग त्या बाजीवर त्या व्यक्तीला झोपवायचे. हे झालं कुटीस्वेद. त्याच्यानंतर आहे भूस्वेद. भूस्वेद हे अश्मगन स्वेदासारखेच आहे. अश्मगन स्वेदामध्ये आपण काय केलं होतं, दगडावर ते निखारे वगैरे जाळले होते आणि मग हे काढून त्याच्यावर पाणी शिंपडलं होतं. इथे भूस्वेदमध्ये तसंच जमिनीवर करायचं. जमिनीवर ते जाळायचे, मग ते बाजूला काढून त्याच्यावर पाणी शिंपडून एक वस्त्र टाकून त्यावर व्यक्तीला झोपवायचं. हे झालं भूस्वेद. मग आहे कुंभीस्वेद. कुंभीस्वेद हे करशू स्वेदसारखं आहे. याच्यात काय करायचं आहे, खड्डा न खोदता एक भांडं ठेवायचं आहे. ते भांडं एक तर अर्धं त्या जमिनीत गेलं पाहिजे, जमिनीच्या खाली. त्यात मग निखारे टाकायचे. ते निखारे निर्धूम झाले की त्यावर बाज ठेवायची आणि बाजीवर त्या व्यक्तीला झोपवायचं. आणि अशा प्रकारे त्याचं स्वेदन होते. कूपस्वेद हे आधी सांगितलं होतं. त्यानंतर आहे होलाकस्वेद. तर होलाकस्वेद हे पण थोडं कूपस्वेदसारखंच आहे. याच्यात काय आहे, हे जो गड्डा आहे कूपस्वेदमध्ये, याची जी उंची आहे ती या खाटीच्या दुप्पट एवढी असते. उंची नाही, याची लांबी दुप्पट असते. चारपाई आहे आणि चारपाईच्या दुप्पट लांबी एवढा खड्डा करायचा. त्यानंतर आधी तर त्या खड्ड्याला लेपन करायचे कूपस्वेदमध्ये. करशूस्वेदमध्ये पण असंच केलं होतं, फक्त त्याचा खड्ड्याचा साईज वेगळा होता. तो खालून मोठा होता आणि वरून छोटा होता. तर याच्यात लेपन करायचं. लेपनानंतर याच्या अंदर शेण वगैरे टाकायचं, ते जाळायचं आणि त्याचा धूर वगैरे निघून गेल्यावर त्यानंतर चारपाई टाकायची आणि त्यावर व्यक्तीला झोपवायचं. होलाकमध्ये काय करायचं की तेवढ्याच लांबी एवढा तो खड्डा करायचा आणि चारपाई ठेवायची त्याच्यावर आणि त्यावर मग व्यक्तीला झोपून त्याचे स्वेदन करायचे. हे झाले साग्निस्वेद. त्यानंतर आहे निराग्निस्वेद. निराग्नीमध्ये व्यायामम उष्णसदनम गुरु प्रावरणम क्षुधा बहुपानम भय क्रोधाव उपनाह आहव आतपाह स्वेदयंती दशेतानी नर्माग्नी गुणाद्रुते. म्हणजे व्यायाम, उष्ण सदन म्हणजे उष्ण घरात राहणे, गुरु प्रावरणम म्हणजे जाडे कपडे वगैरे घ्यायचे ज्याने की घाम येणार, क्षुधा, बहुपान म्हणजे अधिक पाणी पिणे, भय, क्रोध, उपनाह म्हणजे प्लास्टर, आह म्हणजे वॉर, आतप म्हणजे ऊन सेवन. हे एवढे 10 निराग्निस्वेद आहे, म्हणजे ज्याच्यात अग्नीचा यूज होत नाही. तर हा झाला स्वेदा अध्याय. थँक्यू.